हे बघा एक कुळीत आहेत, याला सगळे ओळखतात जवळजवळ. खरीप हंगामाचं पीक आहे हे आणि हे सगळीकडे असतं, पूर्ण महाराष्ट्रात कुठेही भेटतं. कुठल्याही किराणा दुकानामध्ये पण हे सहज भेटतं. याला काही लोक हुलगे पण म्हणतात, आणखीन काही वेगळे पण नाव आहे त्याचे. याला एक वाटी कुळीत घेऊन चांगली वाटीभर घ्यायचे, रात्रभर भिजवायचे आणि रात्रभर भिजवून झाले असे झाकून ठेवायचे रात्रभर. हे बघा त्याचे रात्रभर भिजवलेले आहेत, हे रात्रभर भिजवलेत. सकाळी उठलं की सकाळचे आपले कामं उरकून सकाळी अनुशापोटी असं ग्लासात घ्यायचं, काढून घ्यायचं ग्लासात आणि ते अनुशापोटी प्यायचं. हे असं 7 दिवस केलं ना की मूतखडा विरघळून आपोआप निघून जातो, किडनी स्टोन. हे रोज वाटीभर आपण हे कोळीत भिजवले तर त्याचं रोज काय करणार आपण? एकदा भाजी बनवू समजा, ठीक आहे, पण रोज 7 दिवस काय करणार? मग हे कोळीत उन्हात वाळवायची आणि याची डाळ बनवायची, किंवा आखी वाळवून याला आपण धपाट्याच्या पिठाबरोबर याला जे आपण धपाट्यासाठी धान्य तयार करतो ते दळून आणतो, त्याच्यामध्ये याला मिक्स करायचं आणि याचे धपाटे चांगले छान लागतात. असं त्याचा राहिलेला उपयोग करायचा आणि याने 100% मूतखडा विरघळून निघून जातो. कोणत्या प्रकारचं औषध वगैरे, कोणत्या प्रकारचं याला नियम पाळायचे नाहीत खाण्यापिण्याचे वगैरे. एकदम साधा सोपा सरळ उपाय आहे. बघा, ज्याला आवडला असेल त्याने लाईक करा, शेअर करा. सर्वांना परवडणार आहे. थँक्यू, धन्यवाद.